शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने लातूर जिल्ह्यामध्ये आज पूरग्रस्त भागाची आणि जिथे जिथे अतिवृष्टी झालेली आहे त्या शिवारांची पाहणी करण्याकरता आज मी इथे आलोय। सकाळपासूनच लातूर जिल्ह्यामधील मला वाटतं आता माझा हा तिसरा तालुका आहे। 8 की 9 गावांमध्ये मी भेटी दिलेल्या आहेत। प्रचंड नुकसान हे शेतकऱ्यांचं होताना दिसतंय। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे, त्यानंतर पूरग्रस्त जे काही पाणी वाहून आलेलं आहे त्याच्यामुळे देखील नुकसान झालेलं आहे। 2-3 महत्त्वाच्या सूचना ह्या प्रशासनाला मी केलेल्या आहेत। महसूल राज्यमंत्री म्हणून विशेषतः ज्या ठिकाणी नदीच्या प्रवाहामुळे पूर्ण जमीन खरडून निघालेली आहे, काही ठिकाणी नदीच्या प्रवाहामुळे किंवा जोरामुळे जमीन पूर्णपणे तुकड्या पडलेल्या आहेत, ती देखील वाहून गेलेली आहे। तर अशाचे पंचनामे हे महसूल आणि कृषीने संयुक्त पंचनामे करावेत अशा सूचना आपण केलेल्या आहेत। दुसरं, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करत असताना ऑगस्ट म्हणजे जुलै ते ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या दरम्यान जे पंचनामे आपण केले त्याच्यासाठी आता जो निधी मला वाटतं गेल्या 2 दिवसापूर्वीच 250 कोटी हे लातूर जिल्ह्याकरिता हे वर्ग झालेले आहेत। परंतु ती नुकसान भरपाई देत असताना त्याच शेतामध्ये पुन्हा कालच्या ह्या पावसामुळे अजून वाढीव नुकसान झालेलं आहे, त्याचे वाढीवचे पंचनामे करण्याच्या आपण सूचना आपण केलेल्या आहेत। त्यानंतर जिथे जिथे पशुधनाचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी देखील आपण वेळेत पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आणि पशु खाद्याच्या बाबतीमध्ये देखील काही मागण्या ह्या सकाळपासून माझ्याकडे होत आहेत की जे काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पशु धान्य देखील कदाचित उपलब्ध होऊ शकत नाही, त्याकरता देखील उपाययोजना करण्यासाठी मी सूचना केलेल्या आहेत। तर एकंदरीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच या बाबतीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे की या बाबतीमध्ये वाढीव मदत ही नक्कीच शेतकऱ्यांना दिली जाईल। ओके, धन्यवाद सर। एक मिनिट सर। अरे 1-to-1 नको ना, द्यावं लागेल ना आपण। मी बाईट केलेलं आहे ते पण पाठवून द्या सगळ्यांना। युनिट एकच आहे आपलं फक्त। ठीक आहे, करू द्या। मंत्री योगेश कदम आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नुकसानग्रस्त भागाची पाहणी ते करतायत आणि गावांमध्ये ते घेतात। मला सांगा सर, काय परिस्थिती आहे आणि शेतकरी म्हणतायत की जी मदत जाहीर झालेली आहे ती तुटपुंजी आहे, एकरी 50,000 रुपयांची मदत जर दिली तर शेतकरी उभा राहू शकेल? नाही, अजूनपर्यंत मदत कशी असेल त्याबाबतीतली आकडेवारीची घोषणा अजूनपर्यंत झालेली नाही। जी आता मदत वर्ग झालेली आहे ती जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान जी अतिवृष्टी झाली होती त्या महिन्यांची मदतीची घोषणा ही झालेली आहे। जवळपास मला वाटतं 2,200 कोटीच्या आसपास ती मदत आहे लातूर जिल्ह्याला, त्याच्यापैकी 250 कोटी हे वर्ग झालेले आहेत। त्याच शेतामध्ये आता जे वाढीव नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत आणि 100% नुकसान हे प्रचंड आहे, मोठ्या प्रमाणात आहे, अतिवृष्टीमुळे आहे, काही ठिकाणी जे काही नदीच्या प्रवाहामुळे तिथे नुकसान झालेलं आहे आणि अशा वेळेस नक्कीच आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। शेतकऱ्यांचे हे अश्रू नक्कीच पुसले जातील आणि त्यांना वाढीव मदत दिली जाईल। लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना पीक विमाच मिळालेला नाही गेल्या वर्षीचा देखील। नाही, त्याचा एकंदरीत आज आढावा देखील मी स्वतः घेणार आहे। जिल्हाधिकारी असतील आणि संबंधित या विभागाचे सगळे अधिकारी ह्यांना मी आज संध्याकाळी लातूरमध्ये मी बैठक घेणार आहे लोकप्रतिनिधींच्या सोबत आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून जी मदत मिळणं अपेक्षित होतं ते मागचे जे काही तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत त्याचा संपूर्ण आलेख घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे देखील ह्याची संपूर्ण माहिती मी देणार आहे आणि विमा कंपन्यांच्या देखील प्रतिनिधींना आज बैठकीमध्ये बोलावलेलं आहे आणि त्यांना सक्त ताकीद दिली जाईल की जिथे जिथे शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे योग्य त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला किंवा त्यांचा जो काही परतावा आहे तो विमाचा आपण दिला पाहिजे, याकरता त्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील। शेतकऱ्यांना कर्जमाफी करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जी आहे ते सातत्याने होते आहे, ती तीव्रता वाढते आता, मात्र यावर सरकार म्हणून काही बोलताना काही दिसत नाहीत कोणी मंत्री। नाही बघा, ओला दुष्काळ आपण मागणी करतोय, नक्की ओला दुष्काळामध्ये किती मदत दिली जाते हे कोणालाच माहिती नाही, फक्त हा शब्दप्रयोग आहे। काल मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलं आहे की ओला दुष्काळ आपण हा शब्दप्रयोग करायच्या ऐवजी जी मदत आवश्यक आहे ती मदत 100% दिली जाईल। जी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे वाढीव मदतीची नक्कीच ती मदत आमच्या सरकारकडून दिली जाईल आणि कर्जमाफीचा विषय राहिला योग्य वेळी नक्कीच कर्जमाफीचा निर्णय देखील होईल। हेक्टरी जी काही 50,000 रुपयाची जी काही मागणी होते नक्कीच त्या बाबतीमध्ये किती मदत देता येईल
पंचनामे एकदा पूर्ण झाले की नक्की नुकसानीचा आकडा आपल्या समोर येईल आणि त्यानंतर सोयाबीनचं नक्की नुकसान किती आहे, तूर डाळीचं नुकसान किती आहे, ऊसाच्या बाबतीमध्ये देखील जे काही निर्णयाची अपेक्षा शेतकरी बांधून आहेत ती पूर्ण करता येतं का, हे सगळं आले एकदा पंचनामे सगळे पूर्ण झाले की मग मदत कशी आणि किती करता येईल ह्याची घोषणा आम्ही नक्कीच करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.